आष्टी तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित या ग्रामजयंती कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नमन करतो, वंदन करतो. श्री संत सरस्वतीदास महाराजांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदन करतो. आज या कार्यक्रमाकरता या ठिकाणी मंचावर प्रामुख्याने उपस्थित आरोग्य विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय चिमणजी वानखेडे, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती ईश्वरभाऊ वानखेड, माननीय गायकवाडजी, या ठिकाणी उपस्थित माननीय बबनरावजी वाघ, माननीय शंकररावजी नागपुरे, माननीय पंजाबरावजी कोवळे, राजेंद्रजी जाणे, रेवाभाऊ वाघ, माननीय पोवरकर गुरुजी, या ठिकाणी उपस्थित आमचे रविभाऊ गंगेवाले, पंचायत माजी सदस्य रविभाऊ चौधरी, तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय तालेजी बोरके, त्यांचं भाषण या ठिकाणी झालं ते माननीय पेठे सर, माननीय आमचे मांगुळे सर, उपस्थित सर्व त्यांचे सहकारी माननीय कमलाकरजी निंबोरकर आणि उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि सर्व गुरुदेव भक्त. महाप्रसादाने ज्यांचं मुख्य काल्याचं कीर्तन या ठिकाणी झालं ते हरिभक्तपरायण गजाननजी भोरे महाराष्ट्र जवळपास 2-2.25 तास काल्याचं कीर्तन त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. या 2-2.25 तासामध्ये महाराजांच्या जीवनावर आधारित आणि महाराजांना कशा पद्धतीनं आपला देश अपेक्षित आहे, महाराजांना कशा पद्धतीनं आपलं गाव अपेक्षित आहे, महाराजांना कशा पद्धतीनं एक गुरुदेव भक्त अपेक्षित आहे, या सर्व गोष्टी माझ्या माहितीनुसार भोरे महाराजांच्या कीर्तनामधून या ठिकाणी आल्या आहेत. माझ्या पहिले सुद्धा अनेक मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले, त्यामुळे खूप जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु एक नवीन सुरुवात आपण गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं आपल्या तालुक्यामध्ये करतोय. जी सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे परसोडा गावापासून, त्याबद्दल सर्वात पहिले गुरुदेव सेवा मंडळ आष्टीच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं, सर्व गुरुदेव भक्तांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. एक अतिशय सुंदर अशी परंपरा आपण या ठिकाणी चालू केली आहे आणि आता प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेऊ असं आयोजकांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्याबद्दल मनापासून सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि महाराजांचे विचार हे घराघरापर्यंत, गावागावापर्यंत कसे आपल्याला पोहोचवता येईल याचं सुद्धा नियोजन हे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आणि प्रत्येक गुरुदेव भक्ताच्या माध्यमातून व्हावं, ही सुद्धा एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कारण की एक आदर्श समाज आणि एक आदर्श देश जर आपल्याला घडवायचा असेल तर मला या निमित्तानं सांगावंसं वाटतंय की महाराजांची ग्रामगीता ही घराघरामध्ये पोहोचली पाहिजे. महाराजांची ग्रामगीता, महाराजांचे विचार जर घराघरामध्ये जर पोहोचले तर एक आदर्श समाज आणि आदर्श देशाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही. इतकी प्रचंड ताकद ही महाराजांच्या विचारामध्ये आहे. त्यामुळं ग्रामगीतेचा आणि महाराजांच्या विचाराचा जितका जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार हा आपल्याला पुढच्या काळामध्ये करता येईल, तो करण्याचा प्रयत्न हा सर्व गुरुदेव भक्तांनी त्यानिमित्तानं करावा, इतकी एक अपेक्षा या ठिकाणी करतो. पेढे सरांनी या ठिकाणी बोलताना काही संकल्प या ठिकाणी केले. त्यांनी सांगितलं की तालुक्यातले काही गुणवंत विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये आम्ही दत्तक घेऊ आणि त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही करू, हे या ठिकाणी सांगण्यात आलं. मला अतिशय आपला संकल्प आवडला, अतिशय सुंदर संकल्प आपण केला आहे आणि याच्यामध्ये जी काही मदत आपल्याला आमच्याकडनं सुद्धा करता येईल ती पूर्ण मदत मी या ठिकाणी निश्चित माझ्याकडनं सुद्धा राहील, तो ग्वाही मी या ठिकाणी देतो. आणि ज्या ज्या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाचे आपले प्रार्थना मंदिर अनेक ठिकाणी मी करून दिलेले आहे. कारंजाला सुंदर प्रार्थना मंदिर करून दिलं होतं, फाळके सरांनी मागणी केली होती, असे अनेक ठिकाणी प्रार्थना मंदिर आपण करून दिलेले आहे. मी बरेचदा विचारतो की प्रार्थनामध्ये किती लोक येतात, तर म्हणे एक 5-6 आपले वयस्कर माणसं असतात, 8-10 पोरं असतात, 3-4 बाया असतात. अशा पद्धतीची परिस्थिती आज सर्व ठिकाणी आपल्याला
गुरुदेव साहेबांच्या प्रार्थना मंदिरमध्ये प्रार्थनेच्या वेळेला दिसते. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की संख्या वाढली पाहिजे आणि हे जे प्रार्थना मंदिर आपले जे आपण उभे केलेले आहे ज्याचा उपयोग आपण केवळ आणि केवळ फक्त प्रार्थनेकरता करतो. मला असं या ठिकाणी सांगायचं वाटतं की या प्रार्थना मंदिराचा उपयोग पुढच्या काळामध्ये आपल्याला अभ्यासिकेकरता आणि लायब्ररीकरता जर करता आला, वाचनालयाकरता त्या अभ्यासिकेचा त्या प्रार्थना मंदिर जर आपल्याला उपयोग करता आला तर जो संकल्प आपण या ठिकाणी केला आहे तो संकल्प आपण या ठिकाणी केला आहे का गावातली दत्तक मुलं जे हुशार मुलं आहेत त्यांना आम्ही दत्तक घेऊ. मला वाटतं ते सुद्धा एक अतिशय त्याच्या दृष्टीने एक पडलेलं चांगलं पाऊल राहील आणि गाव तिथं अभ्यासिका ही सुद्धा निर्माण झाली पाहिजे अशी एक अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आज फार जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु इथं या ठिकाणी तारेशजी बोडके बोलताना बोलले की तालुक्यातले प्रत्येक गावं जर आपण अनपोज या ठिकाणी ग्रामपंचायती जर निर्माण केल्या ते आपण केलं पाहिजे असं या ठिकाणी ते बोलताना बोलले. परंतु मी तारेशजी यांना सांगू इच्छितो की हे होणं शक्य नाही आहे. किती जरी तुम्ही म्हटलं तरी सुद्धा एखाद गावामध्ये तुम्हाला यश येऊ शकते, परंतु प्रत्येक गावामध्ये गाव अनपोज होईल हे बिलकुल होणार नाही हे लक्षात घ्या. 100% सांगतो, कारण का हे होणारच नाही आहे आणि झालं पाहिजे याची आवश्यकता नाही आहे. गाव अनपोजच झालं पाहिजे याची आवश्यकता नाही आहे. फक्त गरज याची आहे का एकदा इलेक्शन संपलं तर इलेक्शन संपल्यानंतर सर्वांनी आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासाकरता एक जरी आपण आलो तर मला वाटतं ते पडलेलं एक अतिशय प्रगतीचं पहिलं पाऊल. नाही तर चांगले काम होत असेल त्याच्यातच कुठे जर कोणी टाकत असेल तर ते बरोबर नाही. आणि आता मला इतकं या निमित्तानं आता कसं आहे थोडंसं जाऊ दे, आता विषय आता घेणार नाही. बोलणं तथ्य आहे, खरं आहे, पण ते बोललो तर त्याला राजकीय रंग येईल, त्यामुळे आता तो विषय मी काही आता घेत नाही, तर काही या ठिकाणी बोलतही नाही. परंतु इतकं मात्र निश्चित आहे का हे होणं शक्य नाही आहे. त्यामुळे या फंदात काही जास्त पडू नका. ग्रामपंचायत लढा, ताकदीनं लढा, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, आम्ही आमच्या पद्धतीने लढतो. परंतु एकदा ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्या की महाराजांना स्मरून एवढा जरी संकल्प आपण केला की इलेक्शन संपले, निकाल लागले, आता पुढच्या 5 वर्षाकरता सर्व मतभेद विसरून गावाकरता आम्ही एक आहोत हा संकल्प जरी झाला तर तो महाराजांच्या विचाराला वाहिलेली खरी एक आदरांजली राहील हे मला या निमित्तानं सांगायचं वाटतंय. आज खूप जास्त बोलणार नाही, परंतु इतकं मात्र निश्चित सांगतो की आणि महाराजांचा जर आपण बघितलं, महाराजांनी सांगितलं आहे कार्यकर्त्यांच्या बाबतीत की लाख बोलक्याहून थोर, एकच माझा कर्तव्यगार, वचन पाळून हे सुंदर, गाव सुधारावे कार्याने, हे महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की या विचारावर चालण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने त्या निमित्तानं केला पाहिजे. आणि आज महाराजांनी सर्वात महत्त्वाचा संदेश आपल्या आयुष्यातून जर कुठला दिला आहे तर तो राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, सर्व धर्म समभावाचा संदेश हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या आयुष्यातून दिलेला आहे. महाराजांची भजनं आहे, महाराज त्याबद्दलच सांगतात की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे ते वरच असते, सर्व धर्म पंथ संप्रदाय एकती सुदे मतभेद नसुदे, हे महाराज सांगतात की या भारतात इतके 140 करोडचा देश आहे, 140 करोडचा देश आहे, इतके जातीचे, इतके धर्माचे, इतके पंथाचे लोक आपल्या या देशामध्ये आहे. त्यामुळे हा देश खऱ्या अर्थानं सर्वांचा, हा देश कुणा एकट्याचा नाही आहे आणि हा देश एक संघ राहायला पाहिजे. या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता नांदली पाहिजे. या देशातला नागरिक हा प्रत्येक नागरिक त्याच्या जाती धर्माच्या भिंती मोडून एक भारतीय म्हणून या देशामध्ये नांदला पाहिजे. हे खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीनं आज या देशामध्ये राहण्याचा प्रत्येकाने विचार त्या निमित्तानं केला पाहिजे. अनेक महाराज येतात. आता एक आमचे बागेश्वर महाराज आहे. आमच्या बागेश्वर महाराजांचा आजच्या मी एका हिंदी पेपरमध्ये बातमी वाचली आणि ते बागेश्वर महाराज आम्हाला सांगतात का हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी 4 पोरं तरी काय केले पाहिजे, जन्माला घातले पाहिजे. 4 पोरं जन्माला घातले पाहिजे, एक पोरगा त्याच्यातला RSS दिला पाहिजे. आजच्या पेपरची बातमी आहे.
आजच्या पेपरची बातमी आहे, हिंदी बातमी आहे, हिंदी पेपरची पहिली बातमी. प्रत्येक हिंदूनं 4 पोरं पैदा केले पाहिजे, एक पोरगा त्याच्यातला आर्यसुद्धा दिला पाहिजे. अरे मला या निमित्तानं सांगावं असं वाटते, ठीक आहे 4 नाही आम्ही 6 करून घेऊ, 4 नाही 6 करू, तो विषय नाही. अरे पण नोकऱ्यांचं काय? 140 करोडचा देश आहे, 140 करोडचा देश आहे आपला. देशाची लोकसंख्या म्हणजे अशी आहे का, आपले खेडे तर ठीक आहे, तुम्ही शहराकडे जाईल तर मुंबई सारखी परिस्थिती अशी आहे का, एवढे जो आपला हॉल आहे ना, एवढ्या हॉलमध्ये कमीत कमी 50 फॅमिली राहतात. अशी परिस्थिती शहरांची, आज अशी परिस्थिती शहरांची आहे. म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट केव्हा होईल अशी परिस्थिती आज आपल्या देशाची आहे. 140 करोडचा देश आहे, 140 करोड. काय म्हणतो 140 करोडला? 140 करोडचा देश आहे. या देशामध्ये आता अजून याच्यामध्ये जर आपण लोकसंख्या जर वाढवायचा जर विचार करत असू तर पुढच्या काळामध्ये या देशाची काय परिस्थिती राहील याचा सुद्धा विचार त्यानिमित्तानं आपण केला पाहिजे, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यामुळे माझं इतकंच सांगणार आहे का, खरे राष्ट्रसंत जे होते ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि हे बागेश्वर महाराज सारखे लोक जे आज आम्हाला सल्ले देऊन राहिले, त्यांनी फक्त आम्हाला एवढं सांगावं, आम्ही 4 नाही 6 करून घेतो. परंतु ते 6 केल्यानंतर त्याच्या नोकऱ्याचं, त्याचं खाण्यापिण्याचं, त्याचं बाकी याचं, या सर्व गोष्टीचं काय नियोजन काय? सरकारनं याच्या संदर्भामध्ये काही भूमिका आपली स्पष्ट केली आहे का? सरकारनं या वाढत्या पॉप्युलेशनची संदर्भामध्ये काय तुमचं नियोजन आहे पुढच्या काळामध्ये ते तुम्ही सांगा, मग आम्ही आहे तयार. कसं मागत होतो चीनच्या, आता चीनलाही मागं टाकलं आपण. चीनच्या मागत होतो, चीनलाही मागं टाकून पहिल्यांबरोबर गेलो ना लोकसंख्येमध्ये. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे का थोडंसं सल्ले देताना सुद्धा लोकांना कसे सल्ले आपण दिले पाहिजे त्याचा विचार त्या निमित्तानं जे महाराज लोक म्हणून घेतात त्यांनी स्वतःने केला पाहिजे. आणि बाबा बाहेरचं तर एवढ्या बारे बापा बापा बापा, अरे खरात महाराज, अशोक महाराज खरात, अरे काय वाचलं पेपर मध्ये अशोक खरात, काय कसं म्हणजे काय कठीणच आहे. म्हणजे अंधश्रद्धेवर प्रहार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक रामगीतीतून केला, कीर्तनातून केला, विचारातून केला. गाडगे महाराज काहीच शिकले नव्हते, त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही आपल्याला कीर्तनातून संदेश दिला तो ग्राम स्वच्छतेचा दिला, शिक्षणाचा दिला, अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिला. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका हे गाडगे महाराजांनी आपल्याला सांगितलं. परंतु आज, आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं ईश्वर भाऊ, मला वाईट या गोष्टीचं वाटते का ज्या लोकांना महाराष्ट्र चालवायचा आहे, ज्या लोकांना महाराष्ट्र चालवायचा आहे, ज्या लोकांना महाराष्ट्रातलं राज्य चालवायचं आहे, तेच लोक जास्त खराच्या हारी गेले. तेच तिथं जाऊन त्याच्या पायाचं पाणी काय केलं, तिथं काय पिणं, सर्व त्या महात्यानं तिथं चाललं. ज्या लोकांना राज्य चालवायचं आहे, आणि ही परिस्थिती जेव्हा देशातले राज्यातले लोक जर पाहतील तर आमचे राज्यकर्ते लोकच, ज्यांना राज्य चालवायचं आहे, ते आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, हेच लोक जेव्हा अशा बोगस महाराजाकडे जातात आणि समाजापुढे जो एक मेसेज देतात, आता सर्वसामान्य नागरिकांनी त्याच्यातून सुद्धा कुठला धडा घ्यायचा हा सुद्धा माझ्यासमोरचा एक प्रश्न आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील का खरे राष्ट्रसंत हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. आपण नशीबवान आहो की त्यांचं वास्तव्य आपल्या परिसरामध्ये राहिलं आहे. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो स्वातंत्र्य लढा आष्टी आणि चिमूरचा जो प्रसिद्ध आहे, त्याची खरी प्रेरणा जर कोणी दिली असेल ती वंदनीय महाराजांनी दिली आहे. त्यामुळं हे राष्ट्रसंत आपल्या परिसरामध्ये राहिले, त्यांच्या पदस्पर्शानं आपली भूमी ही पावन झाली आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण सर्व लोक अतिशय नशीबवान आहोत, आपण लक्षात घ्या. त्यामुळं अशा राष्ट्रसंतांच्या विचाराची पूजा ही प्रत्येक गुरुदेव भक्तांनी केली पाहिजे, इतकी नम्र विनंती मी या ठिकाणी करतो. आणि जे असे महाराज आहेत त्या महाराजांपासून कृपा करून दूर राहा. आता एक स्वतः लांबलो तर अजून लांबच राहील, त्यामुळे आता आणि इथून हा कार्यक्रम झाल्यानंतर चांदूर रेल्वेला सुद्धा जायचं आहे.
त्यामुळे आता काही जास्त बोलत नाही. फक्त तो विषय सोडून द्या आता. कोणता? नाही कोणता? अनमोलचा. अरे ज्येष्ठने काहीच होत नाही. नाही होत, काहीच नाही होत. ज्येष्ठांकडनं नाही होत आणि काहीच नाही होत. ह्या विषय सोडून द्या. हा, इलेक्शनच्या नंतर एक एवढं जरी जर आपण अर्थानं ती ग्रामजयंती साजरा केल्यासारखं होईल. आज पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुढच्या काळामध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे याच्याकरता या परिसरातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व गुरुगोविंद भक्तांनी एक चळवळ त्या निमित्तानं उभी करावी अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि महाराजांना भारतरत्न हा पुरस्कार मिळवून देण्याकरता या जिल्ह्याचा खासदार म्हणून जे काही प्रामाणिक प्रयत्न देशाच्या संसदेमध्ये करावे लागतील ती पूर्ण प्रयत्न त्या निमित्तानं या वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून निश्चित करेल ही ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या लांबलेल्या कंपनीनं दिला. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्ही जो एक विषय मांडला होता की प्रार्थना मंदिरामध्ये वाचनालय सुरू करावं, याच संकल्पनेची अनुभूती आम्हाला आली आहे. आपल्या इथे बोरगाव टुमणी गाव आहे आणि त्या बोरगाव टुमणी गावामध्ये हा जो उपक्रम हा सुरू झालेला आहे आणि त्या सुरू उपक्रमाचे प्रणेते आमचे मित्र गोविंददादा सोन्नर इथं आलेले आहे. विशेष करून या कार्यक्रमालाही त्यांनी सर्वात पहिला सहकार्य केलं, परंतु त्यांनी आपल्या भागातले नाही आहे, खानदेशातून परभणीतून आलेले आहे आणि सेवा मंडळात एकरूप झालेले आहे. माझ्या प्रत्येक उभे राहतात या दादा इथं आणि यांनी बोरगाव टुमणी आणि आता कारण ड्युटी आहे, परंतु यांनी साहूरला केलं, बोरगाव टुमणीला केलं आणि प्रत्येक स्वतः खर्च करून 5 खुर्च्या, टेबल, पुस्तकं सर्व देतात. एकदा दादांचं म्हणजे अमर भाऊंचं जे मनातलं होतं ते दादांनी सुरू केलं, त्यानिमित्त दादांचा सुद्धा एक छोटेखानी एक सत्कार इथं अमर भाऊंच्या हातानं होऊन गेला पाहिजे असं मला वाटते. आणि यानंतर